बघा रे, विचारा बघा, त्यांना विचार ना. बस चला पुढे चला. आतापर्यंत आपण जे ट्रॅक्टर बघितले ते इंधनावर म्हणजे पिशव्या रोड चालत होते. हा डिझेल हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. त्याचे साहित्य टाटा हा मर्यादित बर. दिवस डिझेलचे भाव वाढणारे पण कमी होणार नाही. परंतु शेतकऱ्या आता हे सोलर प्लेट वगैरे त्यावर लावावं लागेल का? सौर प्लेट आपण डायरेक्ट या ट्रॅक्टरला मोटर बसवलेली, डायरेक्ट सौर प्लेटचं कनेक्शन आपण ट्रॅक्टरला पावसाळ्यात शेतीचं काम कसं करायचं मग? सौर ऊर्जेच्या सहाय्यानं त्याला आपण बॅटरी पण जोडू शकतो. स्टोरेज पण आहे, एनर्जी स्टोरेज पण आहे. स्टोरेज करू शकतो. स्टोरेज झालेल्या एनर्जीचा उपयोग आपण सायंकाळी किंवा रात्री करू शकतो. बरं, किती खर्च आलेला आहे तुमच्या प्रोजेक्टला? सगळं साहित्य घरगुती आहे. त्यासाठी आपल्याला 400 रुपये सरकारी नाही. बाकी तुम्ही पाहू शकता चाक वगैरे. बर, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बनवणार तेव्हा जे बाजारात आहेत ते आणि तुम्ही बनवला त्यात काय खर्चाची काय तफावत राहणार आहे? किमतीमध्ये इंधनावर चालणारा ट्रॅक्टर याच्या किमतीमध्ये फरक राहू शकत नाही किंवा राहू शकतो हे मी गॅरंटेड सांगत नाही. असली तर थोडाफार असेल, पण इंधन बचत हा मुख्य हेतू आहे. इंधन बचत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्यासमोर प्रश्न निर्माण झाला असं आपण कोणत्याही रिमोटने आपण घरातील बल्ब, फॅन आणि म्हणजे चालू बंद करणे की कमी जास्त करणे? चालू बंद, फक्त चालू बंद करणे. रिमोटच्या मदतीने सोफ्यावर बसून नियंत्रित करायचं एवढं. चनकापूर आश्रमशाळा काय प्रोजेक्ट बनवला? करणे. जर आपण मोठ्या बगीच्यामध्ये गेलो तर झाडांना पाणी देण्यासाठी मोटारीचा किंवा मशीन बगीच्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही? शेतीसाठी वगैरे नाही? किती झोके बसवायचे मग शेतीमध्ये? फ्लोटिंग हाऊस, तळमणारे घर, ज्या ज्या ठिकाणी पूर वगैरे येतात त्या ठिकाणी जर असे घर बांधले तर पुराचे पाणी तर गेले आणि या घराला 4 पूल असल्यामुळे इकडे तिकडे घराचा पाया ह्या 4 पूल. आणि समुद्रामध्ये पण ठेवता येईल का? ग्रॅव्हिटी बॅटरी याच्या सहाय्याने पण आपण विद्युत निर्मिती करू शकतो. ग्रॅव्हिटी बॅटरीने विद्युत निर्मिती. कोणती शाळा आहे तुमची? चालू का? अरे वा, हे शिक्षकांचं आहे का? हा हा, नमस्कार. नमस्कार. हा हा हा, शैक्षणिक साहित्य आहे का तुमचं? हा 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 हा, आश्रमशाळा ना? हा हा हा, पूर्ण शाळेचे तुम्ही घेऊन आले का? मग शिक्षक सर तुमचा मोबाईल द्या ना, तिकडे चार्जिंगला आहे दादा, तुझा द्या ना. गॅस लिकेज साठी बनवलेलं काय फंक्शन आहे? मग काय कसं बनवलं? काही रेग्युलेटरचा पॉप असतो ना, म्हणजे नळीमध्ये लिकेज झाला तर बाबू हात नाही लावायला सांगितला? शाळेमध्ये नाही, त्या शाळेमध्ये आपण हो 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 हो, 5वी ते प्राथमिक शाळेमध्ये खरं गरज आहे, 7वी पर्यंत गरज आहे ना. ऍसिड काय कटर मशीन बनवला का सर? कटर मशीन. हो, कटर मशीन. हा हा हा, आता ऐवजी पायाने, त्याच्याने एक्सरसाइज बी होती हा, आणि कमी श्रमात जास्त काम होतं. शिक्षक प्रतिकृती आहे का सर हे? शैक्षणिक साहित्य छान आहे सर. थोडं ऑपरेट करा ना. तू कुठं बी उद्योगच कर.
बघा विचारा इकडेच आहे का पूर्ण एवढंच आहे आपल्या इथलीच आहे. काय बनवलेलं आहे? स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टम आहे. म्हणजे क्वचित आपल्याकडून काही ना काही अप्लायन्सेस ऑफ राहून जातात. बरं. आपण कुठे बाहेर असतो ना हां तेव्हा आपल्याकडून काही ना काही ऑफ राहून जातं. लाईट्स, बरं. फ्रीजेस. त्याच्यासाठी आपण बनवलेलं आहे. हां कधी काय आपण ना काही विसरलो ना तर मग आपण आपल्या फोनने ते ऑफ करू शकतो बाहेरून कुठेही असो. बरं. ब्लूटूथ मॉडेल लावलेला तो आपल्या फोनने कनेक्ट होतो. हां. आणि मायक्रो कंट्रोलर म्हणजे बाहेर गेल्यानंतर आपल्या लक्षात आलं तर आपण तिथून ऑपरेट करू शकतो. माध्यमिक विद्यालय पिंपरखेड तालुका दिंडोरी. वाणी सरांची शाळा. काय बनवलं? सर हा शेअरिंग एसी म्हणजे हां शेअरिंग एसी म्हणजे 2 रूम मध्ये एकच एसी वापरायचा. बरं बरं बरं. मग जेव्हा एसी वापरतो आपण त्याच्यातनं गार हवा बाहेर निघते. जेव्हा गार हवा बाहेर निघते तर त्याच्यातनं गरम म्हणजे उष्णता एसी रेग्युलरच आपण जो वापरतो तोच का एसी बनवला तुम्ही? नाही वापरतो तोच. हां जेव्हा एसीतनं गार हवा बाहेर पडते तेव्हा त्याच्यातली गरम उष्णता बाजूला सोडली जाते. ती गरम उष्णता जर हवेत सोडली तर हवेत प्रदूषण होते. हवेत प्रदूषण होऊ नये म्हणून त्या गरम हवेचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी करायचा. म्हणजे हवेत प्रदूषण होणार नाही आणि आपण पाणी गरम एसीचाच मल्टीपर्पज केलेलं तुम्ही. छान. लोहनेर विद्यालय लोहनेर. MEP काय बनवलं? हे प्लास्टिक रिसायकलिंगचं मॉडेल आहे सर. याच्यामध्ये काय करतो आपण जे प्लास्टिक असतं वेस्ट मटेरियल म्हणजे बॉटल वगैरे ते पण? हां ते सगळं आम्ही रिसायकल करतो आणि त्याच्यापासून एनर्जी बनवतो. फॉर एक्झाम्पल आता आम्ही समजा इथे जर प्लास्टिकची बर्निंग करतोय तर हे पाहिजे इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. जर बर्निंग स्टॉप केली इलेक्ट्रिसिटी बंद, बर्निंग चालू केली इलेक्ट्रिसिटी चालू. तर असं हे प्लास्टिकच्या पहिलं तर रिसायक्लेशनपासून इलेक्ट्रिसिटी बनवतो. देन आफ्टर त्याच्यामुळे जे पोल्युशन होतं ते हे एअर फिल्टर ॲब्झॉर्ब करता आणि काय करतं त्याच्यातले सूट पार्टिकल्स जे असतात ना ते फिल्टर करून टाकतात. देन आफ्टर त्याच्यातले सूट पार्टिकल फिल्टर होतं. आपण कार्बन डायऑक्साईड किती खर्च आला तुम्हाला प्रोजेक्टला? 1500 रुपये. धामणगाव इगतपुरी आश्रमशाळा आहे का? माध्यमिक विद्यालय. बरं काय बनवलं तुम्ही? ब्रेक पॅड आणि एअर कोडर म्हणजे आता ब्रेकिंग सिस्टममध्ये ब्रेक पॅड असतात. बरं. ते ब्रेक डिस्कला घासले जातात आणि ते ड्रायव्हरला समजत नाही. मग ब्रेक पॅड जास्त घासले गेल्यावर ब्रेक फेल होऊन जातात आणि अपघात होतो. तर तो अपघात टाळण्यासाठी आम्ही हे बनवले. आता ब्रेकिंग सिस्टममध्ये ब्रेक पॅड असतात त्याची जाडी ती जेवढी असेल तेवढीच जाडी या मीटरवर दिसेल. हा सेन्सर ब्रेक पॅडची जाडी मोजेल आणि कंट्रोल युनिटकडे तो डाटा पाठवेल आणि कंट्रोल युनिट या मीटरवर म्हणजे त्याचं मॉनिटर बनवलं तुम्ही? ब्रेक पॅड किती घासले किती प्रमाणात घासता त्याचं मॉनिटरवर दिसणार असं? आणि जास्त घासले राहणार नाही. तुम्हाला आगाऊ सूचना देणार? रोबोट बनवलेलं हां कशासाठी? सर म्हणजे पोलीस कोणत्या ठिकाणी? हां पोलिसांवर नक्षलवादी दहशतवादी किंवा चोरीमारीचे नाही का म्हणजे हल्ले होतात. हां. आता पुणे सोलापूर म्हणजे अज्ञात स्थळी ठेवायचा का तो? पुणे सोलापूर इथे झालेले नाही का पोलिसांवरच हल्ले होते. हां हां. मग त्यांच्या रक्षणासाठी आम्ही हा रोबोट बनवलेला. याला आम्ही कॅमेरे लावलेले. आपण सध्या बघत आहोत की महिलांवरती खूप सारे अत्याचार होतात. जेव्हा त्या घराच्या बाहेर निघतात तेव्हा त्यांची छेड काढली जाते. त्यांचे वाईट अनुभव येतात. ते रोखण्यासाठी आम्ही एक डिव्हाइस बनवलंय. तर समजा सर एखादी मुलगी रस्त्याने चालली आणि तिला वाटतंय की डिव्हाइस सांगा. हो ती रस्त्याने चालली आणि तिला वाटलं की आता कुणीतरी आपली छेड काढणार आहे. तिने ती चप्पल घातलेली असते. मग तिने फक्त चालतं हे जे लाल कलरचं बटन आहे हे ऑन करायचं. ते ऑन करताच याच्यातलं जे सर्किट आहे ते करंट प्रोड्यूस करेल आणि या 2 नेटमध्ये. आणि जर तिच्या समोर जर कोणी आलं तर तिने या चप्पलच्या मदतीने त्या माणसाला टच करायचं. त्या माणसाला टच करताच त्याला असं जोराचा करंट बसेल व तो थोड्या वेळासाठी का होईना खाली पडेल व तिला तिचा जीव वाचवण्याचा वेळ मिळेल. तसेच आम्ही या हँड मग आपण असं इन्स्ट्रुमेंट खिशात वापरण्यासाठी सुद्धा बनवू शकतो ना? चप्पलच का? प्रत्येक वेळेस थोडी ना ती कॅरी करत बसणार आहे ते इन्स्ट्रुमेंट. एखाद्या वेळेस बाय चान्स ते विसरली तर ही मोमेंट तर करावीच लागेल ना. खाली वाकणे बटन ऑन करणे अशी केलं तरी ते चालू आहे किंवा पायाला पाय जरी टच केला तरी ते किती खर्च आला तुम्हाला त्यासाठी? हे आधुनिक कचरा कुंडी. हो का? म्हणजे कशा पद्धतीने वापर करायचा आहे तिचा? आपण जो ओला कचरा आणि सुका कचरा एकत्रित टाकतो ना तो असा या डस्टबिन मध्ये एकत्रित होणार नाही. हो का? हे सेन्सर सॉइल मॉइश्चर सेन्सर एक स्कॅन करतं ही वस्तू ओली आहे की सुकी. मग ते आर्डिनो युनोला सिग्नल देतं. मग आर्डिनो युनो मोटरला सिग्नल देतं की ओली बाजू म्हणजे ड्राय आहे की वेट. मग कोरडा कसा इकडच्या साईडला ऑटोमॅटिक पडतो आणि सुका कचरा ऑटोमॅटिक इकडे पडतो.
याचा फायदा काय आहेत आपल्याला? याचा फायदा असा आहे की आपण जो ओला कचरा आणि सुका कचरा एकत्रित टाकतो त्याचा वास येतो, तसा वास येणार नाही आणि सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळे करणे सोपे होईल. ओल्या स्कूल दिंडोरी आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे टू जनरेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वेस्ट गार्बेज अँड कार्बन प्युरिफिकेशन. ओके. गावामध्ये जो कचरा साचणार आहे तो आपण इथे बर्न करणार आहे. तर बर्न करणार आहे आपण मध्ये म्हणजे बघू शकतो की दोन्ही साईडने आपण जाळी अटॅच. किती खर्च आलेला आहे तुमच्या प्रोजेक्टसाठी? काहीच आलेलं नाही कारण बरं गावासाठी आपल्याला बनवायचं तर किती खर्च येईल? साधारणतः 2 ते 3 लाख. 2-3 लाखामध्ये एका गावासाठी किती लोकवस्तीच्या गावासाठी किती घरांसाठी हा प्रोजेक्ट आपण करू शकतो? जेवढे आपल्या गावामध्ये तितका मोठा राहील, जितकं गाव मोठं तितका मोठा राहील की एका गावात अनेक ठिकाणी बनवायचे? नाही, एका गावात एकच झाले. हां आणि हां गार्बेज विशिष्ट पाहिजे की सगळं चालणार? नाही, ते ड्राय वेस्ट बर्न केलं जाईल कारण जे बर्न होणार आहे तेच चालेल. हां, ड्राय वेस्ट कारण की ड्राय वेस्ट याला डिकम्पोज व्हायला थोडा वेळ लागतो आणि जसं आपण ओला कचरा बघू शकतो का तो आपण एका जागी साठवून तो डिकम्पोज करू शकतो आणि शेतीमध्ये यूज करू शकतो फर्टिलायझर म्हणून. छान. कोणतं गाव? कवडदरा इगतपुरी. हां, काय बनवले तुम्ही? काय गाडीची पुढे गाडी स्टॉप होईल असं गाड्या? हां, 0 सीट किती सीट अवेलेबल आहे ते पण आपल्याला दिसणार आहे. दरवाजा उघडला पुढे लगेच कळलं म्हणजे हां शिल्लक शीटक किती आहेत मध्ये अशासाठी? खिडकी. हां. जर खिडकीच्या बाहेर कोणी हात काढला तर लगेच बजर वाजणार आहे. आपण मग त्यानंतर गाडीच्या आतमध्ये पल्सर आहे जी की सीट बेल्टला ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम 1950 पासून ते आतापर्यंतच्या गाड्यांमध्ये. फंक्शन आम्हाला काय तुझ्या प्रोजेक्टचं फंक्शन सांग फक्त. सर यामुळे काय होणार की म्हणजे कुठे अपघात झाला तर आपल्याला ते समजत नाही, कोणी फोन लावतं हॉस्पिटल्सला. मग याच्यात आम्ही असं सर्किट बनवलं आहे की म्हणजे गाडीचा ॲक्सिडेंट झाला लगेच तिथलं लाईव्ह लोकेशन जवळपासच्या हॉस्पिटलला किंवा जवळपास असणाऱ्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला मिळेल आणि त्यांचा जीव वाचेल. म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला ते इन्स्ट्रुमेंट ठेवावं लागणार आहे. ह्युमन सेफ्टी आणि चिल्ड्रन सेफ्टीसाठी. व्हेरी गुड, छान. काय बनवलेलं आहे तुम्ही? होम फायर अलर्ट सिस्टम. याच्यामध्ये सर आता आपल्या घरात काही वेळेस आग लागून जाते, आपण बाहेर गावी असतो तर मग आपल्या घरात आग लागली ना, फंक्शन सांग त्याचं. आपल्या घरात आग लागली ना हे फायर डिटेक्ट करतं व आपल्या मोबाईलवर मेसेज टाकतं हे घरात आग लागली, फायर इज डिटेक्ट, तिथलं लोकेशन आणि आपल्या मोबाईलवर कॉल येतो. आपण त्याच्याने अलर्ट होतो. घरात ते सर्किट बसवलं जाईल, त्याचं कनेक्शन आपल्या मोबाईलला असेल. आपण बाहेर असलो तरी ते आपल्याला. मालेगाव. काय बनवलं तुम्ही? हायड्रोपोनिक शेती. बर. शेतीमध्ये खर्च जास्त केलेला दिसतो तुम्ही. हां हां किती क्षेत्रासाठी? 1000च्या आसपास. ही फक्त प्रतिकृती. बर कार्बन प्युरिफायर. बर कोणता कार्बन प्युरिफाय करायचा आहे आपल्याला? गाडीमधून निघणारा बर. गाडीतले धूर नियंत्रित करायचं आणि भूकंपरोधक घर आहे का समुद्रामध्ये? चालू केलं सर खाली जरा पाणी. This is our floating house project. In this we have used cement block as a base, as you can see आणि here. कुठे बनवायचे ते? फक्त समुद्रात बनवायचं की नाही, समुद्रावरती वगैरे जिथे पूर येतो जास्त करून भूकंप येतात? हां किंवा भूकंपासाठी नाही, पुरासाठी मेन येते. बर. तर याच्यामध्ये ना आपण ACC ब्लॉक्स म्हणजे सिमेंट ब्लॉक्सचा यूज केलेला आहे जे आपल्या घराला पाण्यावरती तरंगायला मदत करतात. बर. वॉटर लेवल ते घर वरती जाते. हां किती खर्च आला तुमच्या प्रोजेक्टसाठी? प्रोजेक्टसाठी ना हां अराउंड रियालिटीमध्ये घर बनवलं तर की हां 2000. रियालिटीमध्ये आपण घर बनवलं तर आपण आपल्या बजेटनुसार कारण आपण जे घर आहे ते नॉर्मल बनवायचं, फक्त बेस स्पेशल करायचं. बेस हेच तुमचं प्रोजेक्टचं मुख्य कार्य आहे नाही का? आणि आपण 4 पिलर्स ऍड केले ज्याने पाण्याच्या बहावासोबत ते तिकडे पाण्याच्या
म्हणून ते एका जागी राहावं म्हणून आपण 4 पिलर्स यूज केलेले, कारण वरती जाते जेव्हा घर तेव्हा ते हलणार किंवा मग पाण्याच्या वेगासोबत म्हणजे साल्ट वॉटर इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच मिठाचं पाणी विद्युत वाहनाचं उत्तम साधन आहे. तसेच बोर्डातून विद्युत वायरीच्या साहाय्याने मिठाच्या पाण्याकडे जाते. मिठाचं पाणी धन प्रभारवरून ऋण प्रभाराला ती विद्युत पाठवते. साधारणपणे आपण एक बॅटरी घेतली, त्याचं धनावरून जोडलं की आपल्याला ठिणग्या उठताना दिसतात. आपण हे धन आणि ऋण म्हणजे अर्थिंगची वायर जोडली तर आपल्याला वेल्डिंग झालेली दिसते. याचं रिएक्शन झालं NaCl सोडियम क्लोराईड O2 यांचं रिएक्शन मिळून विद्युत वाहते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे धन वार का लाव ना. हा कोणती शाळा आहे तुमची? जनता विद्यालय नांदुर्डी चौधरी सरांची शाळा. माझं ना हेल्मेट घालत नाही तोपर्यंत स्टार्ट होत नाही का? अल्कोहोल ड्रिंकिंग केलं असेल तेव्हा पण गाडी चालू होत. गाडी थोडी द्यायची. हे बघ आता हेल्मेट घालून दाखवायचं आणि गाडी चालू करून दाखवायची. आम्ही सेटिंग करतो. सेटिंग करायची का? बिना हेल्मेटची गाडी चालत नाही. हेल्मेट घातली का मग चालते. या मॅडमला नमस्कार. आपले 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन बोरा इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथे चालू आहे. आत्ताच जस्ट वणी KRT हायस्कूल वणीचे शिक्षक विद्यार्थी यांनी इथं भेट दिली. त्यांना सगळे उपकरणं बघून खूपच चांगल्या पद्धतीने आनंद झाला आणि चांगल्या पद्धतीने माहिती घेतली. हे आपले सर्व शिक्षक आहेत आणि परत असंच दुपार शिफ्टचे पण विद्यार्थी येतील. धन्यवाद. हां दारू वगैरे तोडून किंवा त्याच्या खात्यात किंवा सुरंग वगैरे करून तरी तो कॅमेरा पहिले साऊंड डिटेक्ट करतो बजर लावून आणि मग ह्युमन डिटेक्ट करतो आणि मग तो आपले जे आर्मी हेडक्वार्टर आहे त्यांना पहिले मेसेज टाकतो का आता इथं कोणतरी आपला तारतवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तो मेसेज दिला तर हाताला शूट करतो नाही तर मग त्याच्यावर जाळी टाकतो आणि जर जास्त टाइम घेऊन आले तर हायाला कमांड देतो आणि मी छान करून दाख. एक फोटो घ्या ना आपलं सगळ्यांनी. आपण घरातल्या स्वच्छतेसाठी वापरू शकतो. जसं आपण भांडे घासण्यासाठी कपडे धुण्यासाठी कार वॉश करणे टाकी साफ करणे केमिकल न वापरता त्यापेक्षाही आपण वेस्ट पासून बनवू शकतो. केमिकलचा वापर न करता फळांच्या फ्री त्याच्यापासून आपल्या सगळ्या फळांच्या साली फुलांपासून दाखवा रे. गाडीला सेल्फ दिला गाडी चालू गाडी सुरू गाडी सुरू असताना पण लाईट शेविंग का? लाईफ सेविंग. मला गोव्यातील तर घटना माहीतच असेल ना. ती गोव्यात 100 लोक मृत्यू पावले बोट बुडून. तर ही बुडाली ना का अशी वाचते आणि मी लोकांना ते आधी सूचना कळेल की ही बोट वाचते बुडला नाही. मग लगेचच हे लोक जे राहतील ना ते लगेच ड्रोन मध्ये बसायला येतील आणि आपण ड्रोन रेडीच ठेवायचं का प्रत्येक बोटवर? डेमोसाठी ड्रोन वापरलेला आहे आपण. याच्यासाठी वेगवेगळे फ्लाइंग गॅजेट्स आता वापरू शकतात. तुम्ही सांगता की हे वजन केवढं असेल तर आता आपल्या इंडियामध्ये एवढे हायटेक बोट निघाले आहेत की ते खूप पण वजन उचलू शकतात आणि हे लोक बसून हे एकदम सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात. छान. काठी आहे ते जर फिरायला गेले तर ते सापडे तर त्याच्यावरती बसू पण शकतात आणि जर ऐन वेळेस लाईट गेली तर ते बॅटरी शोधण्याऐवजी लाईट पण लावलेली. वृद्धांची काठी तर जड बनवून टाकले तुम्ही. हलकी पण बनवू शकतो आपण. आंघोळीचा स्टोर राहतो तो पण लावू शकतो आपण. फर्स्ट एड बॉक्स पण दिलेला आहे. पिंपरखेड वाणी सरांची शाळा. काय बनवलंय तुम्ही? हा भाजी धुण्याचे यंत्र. माहिती सांग मुलांना 2 मिनिटं. वॉशिंग मशीन फॉर व्हेजिटेबल वॉश. आपल्याला माहितच आहे की सुमारे 80% आजारी अस्वच्छतेमुळे होतात. त्यामध्ये आपले शरीर, अन्न, परिसर, पाणी या सर्वांचा समावेश होतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपण कार्य सांग. तुमच्या प्रोजेक्टचं कार्य सांग.
यात ना ही भजी टाकली का इथून पाणी येतं या नोझलमधून पाणी येतं हे मुलांना मारलं जातं आणि उलटी पण करू शकतो आणि ते धुतलेलं पाणी खाली जातं आणि ते फिल्टर होऊन याच्यात येतं डबल म्हणजे यूज होतं आणि ड्रायर आहे यात ठेवले की ते कोण फिरतं आणि हे करतं म्हणजे ऑल म्हणजे व्हेजिटेबल्स धुवू शकतो फ्रूट पण धुवू शकतो आणि आपले ते टोमॅटो बटाटा सगळे व्हेजिटेबल्स फ्रूट्स आपल्याला नंतर काय बेटा कमतरता पडली रेन वॉटर हार्वेस्ट. हा समजा पाऊस आला आपण एका टाकीमध्ये मोठ्या टाकीमध्ये पाणी साठवून ठेवलं मग नंतर आपण पाण्याची कमतरता पडली मग ते पाणी आपण शेतीसाठी किंवा शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरू शकतो जे काही असं खराब पाणी शेतीसाठी कारणासाठी वापरू शकतो. सगळं पाणी स्टोरेज करायचं घरावर आलेलं पावसाळ्यातलं. काय कसला प्रोजेक्ट आहे? फूड पिरॅमिड हे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी काय चांगले आणि काय वाईट. आता आताची मुलं काय करतात अल्कोहोल हा जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या चेतासंस्थेवर परिणाम होतो आणि आपल्याला कसं तरी होतं आणि सिगारेट पितात. सिगारेट पिल्याने कॅन्सर सुद्धा होऊ शकतो म्हणून हे व्यसन करू नये. जर व्यसन केले नाही तर हे असे आजार होणारच नाही. आणि हे चिप्स वगैरे हे खूप खातात आताची मुलं आणि ते पिझ्झा आहे ना ते मैद्याचं बनलेलं असतं आणि मैदा पचायला आपल्याला जड जातं आणि चिप्स हे प्लास्टिकचं बनलेलं असतं म्हणून हे खाऊ नये म्हणून आपल्या पोटात दुखतं आणि आपल्या आरोग्यासाठी म्हणजे फळे भाज्या हे खाल्ले पाहिजे. हे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि स्वच्छता तर ही खूप महत्त्वाची आहे. स्वच्छता हे केलीच पाहिजे. जर स्वच्छता केली नाही तर विषाणू पसरतील आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करते आणि आपण आजारी पडू. आणि योगासनं ही खूप महत्त्वाची आहे. जर योगासनं केली तर आपल्या बुद्धीला चालना मिळते आणि आपल्या नाव सांग. कोणत्या पदार्थातून कोणतं जीवनसत्व मिळतं? पालेभाज्यातून कोणतं मिळतं? पोळीमधून कोणतं? डाळींमधून कोणतं जीवनसत्व मिळतं? हां मराठी. जीवनसत्व कोणतं मिळतं ते पण माहिती पाहिजे ना. कोणत्या आहारामध्ये कार्बोदके प्रथिने पदार्थ असे सगळे पदार्थ असतात तेव्हा त्याला संतुलित आहार म्हणतात. काय मला सांगाल म्हणजे काय नाही विटॅमिन्स कोणत्या पदार्थांमध्ये मिळतं हे सगळं तू पाठ करायला पाहिजे होतं. हां अजीवनसत्व ब कोणत्या पदार्थात आहे क कोणत्या पदार्थात आहे हे सगळं अजीवनसत्व गाजरामध्ये हां मग असं सांगायचं कोणत्या पदार्थांमध्ये कोणतं मग ते पण मिळालं पाहिजे आपल्याला. असं हे काय आहे हे ना जे स्मार्ट ब्रिज मध्ये जेव्हा पुराचं पाणी वाढतं ना नदीवरला पुढे ना मग एक गाडीचं ऍक्सिडेंट पुढे झालं लगेच त्याच्यामध्ये डायरी लोकेशन दिसतं. परत एकदा सांग बरं तुझी प्रोसेस कशी आहे? ऍक्सिडेंट सिस्टीम प्रोजेक्टचं नाव आहे. सपोज कुठं पण ऍक्सिडेंट होते भारतात कुठं होत्या आपल्या फॅमिली मेंबरला लगेच कळतं की ऍक्सिडेंट कुठं झालंय. लगेच आपल्या टेक्स्ट मेसेज म्हणजे मोबाईलवर घरच्या मोबाईल लगेच एक मेसेज येतो की ह्या जागेवर ऍक्सिडेंट झाला म्हणजे लिंक ॲप गाडी ट्रॅक करू शकतो. एक मेसेज आला मग मी गाडी ऍक्सिडेंट केला आता मेसेज आला त्याच्यात मी क्लिक केलं टेक्स्ट मेसेज नाही करतो आपल्याला त्याच्यात ती लिंक मी ओपन केली. बरं ठीक आहे. हे तयार करण्यासाठी तुला किती खर्च आला? 4,000. आणि समजा आपण ऑलरेडी मोठ्या गाड्यांसाठी तयार केलं तर किती खर्च येईल? तेवढंच येईल अराउंड 4 किंवा 5,000 रुपये. नाही रे आता हे छोट्या गाड्या याच्यासाठी तू काय वापरलंय त्या गाडीमध्ये? त्याच्यामध्ये 3 सेन्सर वापरले. एक इम्पॅक्ट सेन्सर म्हणजे जे इम्पॅक्ट झाला की ते डिटेक्ट करते. नंतर अल्कोहोल सेन्सर आहे म्हणजे व्यक्ती जर दारू पित असेल ते पण घरच्यांना कळतं की गाडी म्हणजे ड्रायव्हर दारू म्हणजे गाडीलाच वापरायचं ते. सपोज मी आता स्मेल देतो फक्त स्मेल देतो टाकीत पण नाही गाडीमध्ये एखादा ड्रिंक वगैरे जर स्मेल जर का डिटेक्ट केला त्यांनी त्याचं पण गरीब आहे त्याचं मी स्मेल दिला. अच्छा अल्कोहोलचा स्मेल दिल्यानंतर लगेच घरच्यांना कळतं. त्यानंतर फायरचं पण म्हणजे गाडी प्रोजेक्टचं नाव काय? किरणाकृती काढण्याचे प्रकाश परिवर्तनाच्या नियमावर आधारित नियम अभ्यास नाही. बरं. काय काय साहित्य वापरलेलं आहे तुम्ही? अंतर्गत आरसा लेझर बॅटरी ड्रॉइंग बोर्ड काचेचे भांडे पट्टी पाणी इत्यादी. अरे बाप मग आम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवता का तुम्ही कसं काय केलेलं आहे? KRT हायस्कूल वणी येथील कर्तव्यदक्ष प्रयोगशाळा परिचर सहाय्यक प्रयोगशाळा परिचर गटामध्ये सूर्यवंशी मामा यांनी किरणाकृती प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांची हे शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. त्याचं ते आता आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. तर आपण बघू शकतो इथे की आता अक्षला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. हां परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून कसा जातो हा पहिला नियम ते आता आपल्याला दाखवत आहेत. कॅमेरामॅन आता इथे फोकस करतील आणि आपल्याला ते किरण इथे बघायला मिळतील.
जर आता आपण बघितलं तर इकडे हे किरण येताना आपल्याला दिसतात ते बघा कसे परावर्तित मुख्य नाभीतून परावर्तित झालेले किरण आपल्याला दिसून येतात. हे बघा इकडे हातावर जर बघितलं तर ते दिसून येतात आपल्याला. त्याच्यानंतर दुसरा नियम आहे, आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो. हा बघा हा जो आहे हा मुख्य अक्ष याला समांतर राहतील ते, म्हणजे जसे आपल्या हे बघा इथे तुम्हाला दिसतंय समांतर येतोय बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे, आपाती किरण वक्रता माध्यमातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत आला पाहिजे. म्हणजे आपण ही 3 नंबरची आकृती बघू शकता की या पद्धतीने आपल्याला हे दिसून आलं पाहिजे डायरेक्ट. त्याचं प्रात्यक्षिक जर आपण बघितलं तसाच रिटर्न येतो, तसाच्या तसा तो काय होतो आपल्याला रिटर्न आलेला दिसून येतो. धन्यवाद सर, तुम्हाला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक आदरणीय व्ही.डी. पवार सर आपल्याला 52व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासंदर्भात कसे काय नियोजन केले, यासाठी त्यांनी किती दिवसापासून याची तयारी चालली होती, किती उपकरणं मांडलेली आहेत, ही सर्व माहिती ते आपणास देतील. पवार सर. नमस्ते. राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपूर, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व बोरा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी 52वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 192 मॉडेल आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे गट आहेत. ज्यामध्ये 6वी ते 8वीचा जो गट आहे विद्यार्थ्यांचा, त्यामध्ये 48 मॉडेल आहेत. 9वी ते 12वी या गटामध्ये 48 मॉडेल आहेत. शिक्षकांसाठी सुद्धा आपण या ठिकाणी गट ठेवलेले आहेत. प्राथमिक गटासाठी, प्राथमिक शिक्षकांसाठी 16 मॉडेल्स आलेले आहेत. माध्यमिक शिक्षकांचे 16 मॉडेल आलेले आहेत. आदिवासी विद्यार्थी आपल्या प्रवाहाच्या बाहेर फेकला जाऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये जे आदिवासी तालुके आहेत, साधारणतः 8 तालुके आदिवासी म्हणून गृहीत धरतो, त्या 8 तालुक्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी गट आपण स्पेशल केले आहे. ते 16 मॉडेल आलेले आहेत दोन्ही विभागामध्ये, प्राथमिकचे 8 आणि माध्यमिकचे 8. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा समाजाच्या प्रवाहामध्ये, शालेय शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण दिव्यांग विद्यार्थ्यांचे गट केले प्राथमिक आणि माध्यमिकचे. ते 16 मॉडेल आपल्याला या ठिकाणी दिसतात आहेत. आणि लॅब परिचर किंवा लॅब सहाय्यक या गटामधून सुद्धा 16 मॉडेल्स आलेले. एकंदरीत 15 तालुके आहेत, परंतु नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हा एक सेपरेट तालुका आपण गृहीत धरतो. अशा 16 तालुक्यांमधून 192 च्या आसपास शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती आलेल्या आहेत. अत्यंत सुंदर असं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे. बोरा इंग्लिश मीडियम स्कूल असेल किंवा आमचे आदरणीय शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील साहेब, उदय देवरे साहेब, फुलसुंदर साहेब, आदरणीय क्षत्रिय मॅडम, प्रकाश पगार साहेब, या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण हे विज्ञान प्रदर्शन घेतोय. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचा अध्यक्ष या नात्याने मला निश्चित सांगताना आनंद होतो की नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, त्याचे सर्व कार्यकारिणी सदस्य, ज्यामध्ये सहअध्यक्ष शेवाळे सर, कोषाध्यक्ष रमाकांत भांबरे, कार्यवाह अरुण पवार, दुसरे कार्यवाह कल्पेश चव्हाण, त्याचप्रमाणे कार्यवाह अनिल रौंदळ, उपाध्यक्ष योगेश जाधव, संग्राम करंजकर असतील, असंख्य कार्यकर्ते, यामध्ये आमचे मित्र SK सूर्यवंशी सर यांनीही भरपूर मेहनत घेतलेली आहे. कार्यकारिणीचे बरेच सदस्य आहेत, ज्यामध्ये किरण पगार आमचे कार्याध्यक्ष आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष जे आहेत आमचे मगर सर, या सर्वांनी या ठिकाणी भरपूर मेहनत घेतलेली आहे. सुभाष सोनवणे असतील किंवा असंख्य विज्ञान शिक्षक यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. दिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष वाणी सर यांनी या नियोजनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. कोऑर्डिनेशनचं काम चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. या 3 दिवसामध्ये निश्चित आम्हाला इथे असा आनंद वाटतोय की हा जो 16 यांनी भरवलेला आहे, या तिन्ही संस्थांचं मी या ठिकाणी विशेष आभार मानेल. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. जेवणाची व्यवस्था वगैरे ती सुंदर केलेली होती, राहण्याची व्यवस्था छान होती. परीक्षकांची टीम आम्हाला जवळपास 12 परीक्षक आपण या ठिकाणी नेमलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की या 12 परीक्षकांमध्ये MSc, MAd, BAd झालेले लोक, 30, 35 वर्ष सेवा झालेले लोक, ज्येष्ठ डॉक्टर्स लोक, PhD झालेले लोक,
या ठिकाणी आपण सहभाग घेतलेला आहे. शिक्षणशास्त्र महाविद्यालय असेल तेथूनही आपण शैक्षणिक साहित्याच्या निवडीसाठी या ठिकाणी आपण परीक्षक घेतलेला आहे. हे परीक्षक अतिशय निकोप पद्धतीने विज्ञान संघाचा, शिक्षण विभागाचा आणि विज्ञान शिक्षकांचा कुठेही संपर्क न ठेवता त्यांनी अत्यंत छान असं काम केलंय. रिझल्ट आता येणारच आहे. आदरणीय नामदार जिरवाळ साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आदरणीय खासदार बगरे सर या ठिकाणी उपस्थित होते. श्रीराम शेटे साहेब या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली. मला सांगताना आनंद वाटतो की आदरणीय नामदार जिरवाळ साहेबांनी जवळपास 7.25 तासाचा वेळ या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. हे महाराष्ट्र शासनाचा एक मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर एका विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांसाठी 8 तास देतो, ही खरंच उल्लेखनीय अशी गोष्ट आहे. आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे की शिक्षण राज्यमंत्री आपल्या विज्ञान प्रदर्शनासाठी भेट देणार आहेत आणि नक्कीच हा विज्ञानचा सोहळा एकदम सुंदर आहे. या निमित्ताने मी कॅबिनेट मंत्री साहेबांकडे एक विनंती केली आहे की या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या मेहनतीला काहीतरी आपल्याला विशिष्ट प्रकारे त्यांच्या शैक्षणिक प्रवाहामध्ये काही गुणदान करता येईल यासाठी मागणी केली आहे. ज्यामध्ये जे विद्यार्थी जिल्हा स्तरावरती येतील त्या विद्यार्थ्यांना किमान 5 गुण आपल्या 10वीच्या SSCच्या मार्कशीटमध्ये त्यांना ऍड करून मिळावे आणि तालुका जिल्हा विज्ञान प्रदर्शन भरवण्यासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करावी अशी मी जिल्हाध्यक्ष या नात्याने विनंती केली आहे. आणि साहेबांनी सुद्धा आपल्या भाषणात प्रत्युत्तर देताना सांगितलं की 100% आपण हा प्रश्न मार्गी लावू. आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि फडणवीस साहेब यांच्याशी बोलून भविष्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये हेड तयार करून ते आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध होणार आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे 5 मार्कांची मी मागणी केलेली आहे जिल्हाध्यक्ष या नात्याने, प्रथमतः नाशिकमधूनच ही खरी मागणी झालेली आहे आणि ही मागणी जर पूर्ण झाली या विद्यार्थ्यांच्या नक्कीच फायदा होणार आहे, त्यांना न्याय दिल्यासारखं होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही ज्या अपेक्षा मांडलेल्या आहेत ह्या नक्कीच पूर्ण होत अशी आम्ही प्रार्थना करतो आणि तुमच्या या अध्यक्षीय कार्यकाळामध्ये नक्कीच आम्हा जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना त्याचं चांगलं मार्गदर्शन लाभेल आणि आमच्यासाठी आपण विविध अशा वेगवेगळ्या संकल्पना मांडून आणि अजून आपल्याला विज्ञानामध्ये कशी प्रगती करता येईल याच्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल आणि आम्हाला त्याची जाण आहे. आणि नक्कीच तुमच्या कार्यकारिणीच्या काळामध्ये असं घडो अशी आमची अपेक्षा आहे की सगळ्या जिल्ह्यांचं लक्ष लागून राहिलं पाहिजे की वेगळं काहीतरी घडतंय नाशिकमध्ये, तर हे नक्की हो आणि तुम्ही ते करणार अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. धन्यवाद. तुम्ही ज्याप्रमाणे आता मागणी केली किंवा मांडलं तर ही संकल्पना आहेच. नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचं काम हे विज्ञान प्रदर्शन भरवणं एवढंच नाही, हा खरं तर शालेय शिक्षण विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम आहे. आपण विज्ञान अध्यापक संघ या नात्याने त्यांना मदत करून, कोऑर्डिनेशन करून त्यांना ते भरवण्यासाठी छानपणे मदत करत असतो. परंतु जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचं कार्य इथे सीमित झालेलं आहे. हे आपल्याला बाउंड ठेवायचं नाही. भविष्यामध्ये संकल्पना अशा आहेत की आपल्या विज्ञान शिक्षकांना एकत्रित करून कुठल्या चांगल्या प्रकारचे वर्कशॉप आपल्याला आयोजित करता येतात का, चांगल्या शैक्षणिक सहली आयोजित करता येतात का, एखादं अधिवेशन घेता येतं का, चर्चासत्र आयोजित करता येतात का, एखादी आपल्याला चांगल्या प्रकारची परीक्षा या ठिकाणी राबवता आहेत. माझे जेवढे सहकारी आहेत, मी आता सांगितलं की किरण पगार असतील, शेवाळे असतील किंवा आमचे कार्य अरुण पवार असतील, कल्पेश चव्हाण असेल, त्याचप्रमाणे रौंदळ सर असतील, योगेश जाधव असतील, कार्यकारिणीचे असंख्य उपाध्यक्ष आहेत, त्या उपाध्यक्ष असतील, विक्रम राठोड असतील, रमाकांत भांबरे असतील, या सर्वांना सोबत घेऊन आणि कार्यकारिणी सदस्य पण आहे, सगळ्या तालुकाध्यक्षांना सोबत घेऊन त्यांचे विचार आपण एकत्र करून एक चांगला विज्ञान अध्यापक संघ आणि चांगले कार्यकारिणीच्या रूपाने एक चांगला प्रोग्राम देण्याचा भविष्यातला आपला विचार आहे. विज्ञान शिक्षकांनी जर आपल्याला योग्य असं सहकार्य केलं तर नक्कीच आपण पुढील 2 ते 3 वर्षामध्ये विज्ञान अध्यापक संघाचं कार्य विज्ञान प्रदर्शन सोडून काहीतरी वेगळं करता येईल का नाही याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. हे जी नावं घेतली मी याच्यामध्ये बहुतांश लोक माझ्या सोबत आहेत, ते नक्कीच या कार्याला मदत करतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच सर, नक्कीच सर. आणि आमच्या या माध्यमातून तुमची ही जी काही आता आपली बातचीत झाली, ही बातचीत आपण सगळ्यांपर्यंत नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत आणि सर्वजण तुम्हाला सहकार्य करतील याबाबत तुम्हालाही ज्ञात आहे. धन्यवाद सर. थँक्यू.